श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात. ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे. मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेश पूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात. महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर पूर्ण होतं. पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 26 मे रोजी दुपारी 4:36 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 मे रोजी दुपारी 3:23 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे 26 मे रोजी पाळलं जाणार आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. आणि म्हणूनच आपल्याला एकदंत संकशी चतुर्थीच्या दिवशी फक्त 11 तांदळाचे दाणे इथे ठेवायचे. हे दाणे ठेवल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे. कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले. त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते, पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले. याचा राग आल्याने भगवान परशुरामांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला. तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते, जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे. त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल, ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल. आता हा उपाय आपण कधी करू शकतो, तर संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. तुम्ही हा उपाय घरी पण करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात. मी आवर्जून सांगेन मंदिरामध्येच जाऊन करा, कारण मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या सात्विक अशा लहरी असतात आणि त्या ठिकाणी जर आपण हा उपाय केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित असं फळ प्राप्त होत असतं. आता ह्या उपायाकरता आपल्याला एक जास्वंदाचं फूल लागणार आहे. जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 तांदळाचे दाणेसुद्धा लागणार आहेत. हे जे 11 तांदळाचे दाणे आपण घेणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे, ते अखंड असले पाहिजेत. आता आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये हे 11 तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आणि त्या दाण्यांवर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं आपल्याला करून घ्यायचं आहे. कोणतीही उपाय किंवा कोणताही सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे, कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहेत.
आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर जलाभिषेक करायचा. 11 पळी पाणी त्यांच्यावर अर्पण करायचं आहे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी हे अर्पण करायचं. आणि हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थ म्हणा, तर हे आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या. जसे की गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे, गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य अतिशय प्रिय आहे. जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य झालं तर मोदक बनवा, नाही तर गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे लाल जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण 11 तांदळाचे दाणे घेतलेले ते घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. त्या प्लेटमधला एक दाणा आपल्याला उचलायचं, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलत बोलत तो दाणा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. पुन्हा दुसरा दाणा उचलायचा आहे. एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. पुन्हा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो दाणा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला हे 11 दाणे जे आहेत उचलायचे आहेत. 11 दाण्यांवर आपल्याला गणपती अथर्व शीर्षमची सेवाही करायची आणि 11 वेळा आपल्या मनातले इच्छाही गणपती बाप्पांना आपल्याला बोलायची आहे. 11 वेळा अथर्व शीर्षमचं पठण केल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायांचं किंवा केलेल्या सेवेचं पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. गणपती अथर्व शीर्षमची जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी सेवा मानली जाते गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता. ही सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते, ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त व्हायला लागते, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.